नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गुरुवारी देव आणि देवघर धुणाऱ्यांनी एकदा नक्की बघा भक्तांनो. ठीक आहे, तर याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे, तर सर्वांनी भक्तांनो ही माहिती पूर्ण ऐकावी. ठीक आहे, तर चला पाहूया. चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, गुरुवारी देव आणि देवघर धुणाऱ्यांनी एकदा नक्की बघा. लक्ष्मी घर का सोडते लक्षात ठेवा. दर गुरुवारी देवघर धुवू नका, नाहीतर लक्ष्मी निघून जाईल आणि उंबरट्यावर हळदीचे लेपन म्हणजे लक्ष्मीचं आमंत्रण असतं लक्षात ठेवा. म्हणून भक्तांनो, माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, गुरुवारी तुळशीला थोडंसं कच्चं दूध म्हणजे अखंड श्रीमतीचा एक गुप्त असा उपाय आहे. तर तुम्ही भक्तांनो कधी विचार केलात का, काही लोक, काही माणसं, काही जनता कितीही संकटात असले तरी त्याच्या घरात पैशाचं ओझं कमी होत नाही. कारण काही लोक कितीही मेहनत केली तरी आर्थिक अडचणी सोडतच नाहीत भक्तांनो. याच उत्तर भक्तांनो लपलं आहे गुरुवारच्या दिवशी तुळशीला अर्पण केल्या जाणाऱ्या कच्च्या दुधात लक्षात ठेवा. तर भक्तांनो, या कच्च्या दुधात किती पॉवर आहे, किती ताकद आहे, तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर भक्तांनो, गुरुवार हा फक्त दिवस नाही, तो आहे देवकृपेचं द्वार. या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी दोघेही पृथ्वीवर भ्रमण करत असतात, येत असतात लक्षात ठेवा. आणि तिथे त्यांना शुद्धता, शक्ती आणि तुळशीचा सुवास मिळतो. तिथे ते थांबतात आणि त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो लक्षात ठेवा. लक्ष्मी त्या ठिकाणी स्थिर राहते. हिंदू धर्मात भक्तांनो प्रत्येक दिवशी एखाद्या देवतेला समर्पित आहे लक्षात ठेवा. पण गुरुवार हा एकमेव दिवस आहे जो ज्ञान, श्रद्धा आणि समृद्धी या तिन्ही गोष्टींना जोडलेला असतो लक्षात ठेवा. गुरु म्हणजे बृहस्पती, देवांचा शिक्षक, तोच विष्णूचा प्रतिनिधी आहे भक्तांनो. म्हणून गुरुवारी विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात भक्तांनो या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये स्थैर्य, बुद्धी आणि धन हे तिन्ही आपल्याला मिळत असते. भक्तांनो, गुरुवारी विष्णू पूजा करियात भक्त्या मनोहरम. गुरुवारी विष्णू पूजा करियात भक्त्या मनोहरम असं बृहस्पती पुराणात लिहिलं आहे. गुरुवार हा दिवस विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह दिन मानला जातो, लग्नाचा दिवस मानला जातो. आपण भक्तांनो या काळात त्या लग्नाच्या दिवशी हॅपी अॅनिव्हर्सरी असं म्हणत असतो भक्तांनो. म्हणूनच या दिवशी त्यांच्या एकत्र पूजनाने नात्यात सौख्य, घरात, आपल्या कुटुंबात लक्ष्मी आणि आयुष्यात आपल्या जीवनामध्ये प्रगती मिळत असते. भक्तांनो, विष्णू म्हणजे पालन करता. आपल्याकडे अनेकांना वाटतं गुरुवारी पूजा असल्याने देवघर धुणं, पुसणं, साफ करणं शुभ असावं, पण हे अगदी उलट आहे. गुरुवार भक्तांनो हा विष्णूचा विश्रांतीचा दिवस आहे. या दिवशी तो एक निद्रा अवस्थेत असतात आणि अशा वेळी भक्तांनो देवघर धुणं म्हणजे देवाच्या निवासस्थानी व्यत्यय आणणे, अडथळा आणणे भक्तांनो. म्हणून भक्तांनो, देवघर म्हणजे घराचा ऊर्जा आहे. ते रोज साफ करणं, साफ ठेवणं चांगलं आहे, पण गुरुवारी धुणं नाही लक्षात ठेवा. म्हणूनच भक्तांनो त्या ऊर्जेचा वाहता प्रभाव स्थिर ठेवायचा असतो. तुम्ही भक्तांनो जर गुरुवारी देवघर धुतलं तर ती ऊर्जा विस्कळीत होते, म्हणून लक्ष्मी थोडा काळ त्या घरातून निघून जाते लक्षात ठेवा. त्यामुळे गुरुवारी फक्त देवघरात धूप, दीप आणि जलाने तिलक लावावा लक्षात ठेवा. देवाच्या मूर्तींना तुळशीचं पान, हळद, कुंकू आणि पिवळं फुल अर्पण करा, तिथे ठेवा, हेच पुरेसे आहे. गुरुवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर घराच्या उंबऱ्यावरती हळद आणि कुंकवाचं मिश्रण करून लावावं भक्तांनो. हे का करायचं? कारण उंबरठा हा घराचा संरक्षण बिंदू असतो, म्हणून इथेच देवतांचा प्रवेश आणि नकारात्मक ऊर्जेचा अडथळा ठरत असतो. हळद म्हणजे शुभत्व, आरोग्य आणि स्थैर्य. कुंकू म्हणजे शक्ती, सौभाग्य आणि स्त्रीत्व म्हणजे स्त्रीचं सौभाग्य असतं. या दोन्हीचं मिळून लक्ष्मीचं प्रतीक आहे लक्षात ठेवा. याचा अर्थ समजून घ्या भक्तांनो आणि भगिनींनो. गुरुवारी उंबऱ्यावर
हे लेपन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार आपल्या घरातील कुटुंबांना, सर्व लोकांना येत असते. हळदीचे लेपन हे जणू देवतेसाठी सोन्याचं दार उघडल्यासारखं आहे. म्हणून लक्ष्मी देवी ते पाहून त्या घरामध्ये प्रवेश करत असते. भक्तांनो, लेपन करताना डाव्या हाताने नाही करायचं अजिबात, तर उजव्या हाताच्या अनामिकेने लावावा आणि तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. याचं कंपन घरभर पसरत असतं आणि लक्ष्मी स्थायी होत असते या मंत्रानं. तर तुळशीला कच्चं दूध का अर्पण करायचं भक्तांनो, तुळशीला कच्चं दूध का अर्पण करायचं? तुळशी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. भक्तांनो, तुळस ही विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. भक्तांनो, यासाठी आपल्याला विष्णूच्या देवासाठी तुळशी आपल्या घरासमोर लावायची आहे. शास्त्रात असं म्हटलं आहे, तुळशी पत्रविना पूजम. भक्तांनो, शास्त्रात म्हटलं आहे, म्हणजेच आपल्या हिंदू शास्त्रात म्हटलं आहे, तुळशी पत्रविना पूजम विष्णू पूजान कार्यात. म्हणजे भक्तांनो, तुळशी पूजेशिवाय विष्णूंची पूजा अपूर्ण आहे. या गोष्टीकडे सर्व बाळूमामाच्या सर्व भक्तांनी लक्ष घेतलं पाहिजे. जेव्हा भक्तांना आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करतो, तेव्हा त्या दुधातील सत्वगुण ऊर्जा तुळशीच्या सदैव कंपनांची एकत्र होत असते. लक्षात ठेवा. त्या कंपनामुळे आपल्या घरातील नकारात्मक तरंग नष्ट होतात आणि घरात धन, पैसा, आरोग्य, आर्थिक समस्या आणि सुखाचे कंपन निर्माण होते. लक्षात ठेवा. समस्या तर दूर होतातच भक्तांनो. तर भक्तांनो, हे दूध तुळशीच्या मुळाशी हळूहळू ओतावं. अर्पण करताना मनात म्हणायचं आहे आपल्याला भक्तांनो, हे तुळशी माता, हे विष्णू पत्नी, आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहू दे. सतत लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत राहू दे, सतत स्थिर राहू दे. या क्षणी भक्तांनो, विश्वातील आर्थिक ऊर्जा प्रवाह तुमच्या घरासंबंधाशी जोडलेला जातो भक्तांनो. आणि हे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही सांगत आहे, जिथं सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जा असते, जिथे सात्विकता आणि सकारात्मक विचार असते, ऊर्जा असते, जिथे सकारात्मक माणसे असतात, तिथं यश, पैसा आणि प्रगती आपोआप उत्कृष्ट होते भक्तांनो. कधीच पैशाची कमतरता भासणार नाही त्या कुटुंबाला, त्या परिवारातील लोकांना. भक्तांनो, गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्यामुळं तुमचं मन शांत होतं, त्या घरातील, त्या कुटुंबातील वातावरण शुद्ध होतं भक्तांनो. म्हणून मनात धनलक्ष्मीशी जोडलेली ऊर्जा साखळी निर्माण होते त्या घरामध्ये, त्या परिवारांसोबत. ही प्रक्रिया मनाचं कंपन स्तर वाढवते आणि तोच कंपन स्तर तुम्हाला संधी, पैसा आणि नशीब, आर्थिक अडचणीपासून दूर करायला आकर्षित करते भक्तांनो. आता त्या घरात तुळशीला दर गुरुवारी दूध अर्पण केलं जातं. तिथं अपव्यय कमी होतो, वाद संपतात आणि घरात कायम अन्न, धन, वस्त्र याची कमतरता राहत नाही भक्तांनो. जर भक्तांनो, माझ्या प्रिय बाळूमामाच्या बंधू आणि भगिनींनो, भक्तांनो, गुरुवारी लक्ष्मीला स्थायी ठेवायचं असेल तर 5 कामं तुम्हाला, ही महत्त्वाचे उपाय तुम्हाला करायचे आहेत. पहिली गोष्ट भक्तांनो, देवघर धुवायचं आहे किंवा मूर्ती हलवणं. पहिली गोष्ट म्हणजे देवघर धुणं किंवा भक्तांनो, पहिली गोष्ट म्हणजे देवघर धुणं किंवा मूर्ती हलवणं देवाच्या ऊर्जेला व्यत्यय येते आणि दिवसावर असं करणं शुभत्व कमी करतं भक्तांनो. दुसरी गोष्ट बंधू आणि भगिनींनो, केस आणि कपडे धुणे. गुरुवारी कधीही महिलांनी आपले केस धुवू नयेत आणि घरातील इतर जास्तीचे कपडे म्हणजे ठेवणीतील कपडे कधीही धुवायचे नाहीत भक्तांनो. तिसरी गोष्ट, लोखंड वस्तू विकत घेणं, याने लक्ष्मीचा प्रभाव थांबतो. लक्षात ठेवा, यानं लक्ष्मी घरात येणार नाही. चौथी गोष्ट, घरात वाद घालणं किंवा राग व्यक्त करणं, विष्णू लक्ष्मी दोघेही दूर जातात. तर 5वी गोष्ट, कच्चं दूध वाया घालवणं.
कच्चं दूध वाया घालवणं, कच्चं दूध अर्पण करताना जे जमिनीवर टाकू नका, तुळशीच्या मुळाशी जावं लक्षात. जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीची विशेष कृपा, विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळवायचा असेल तर हा उपाय नक्की करा भक्तांनो. सकाळी आंघोळीच्या नंतर पिवळं वस्त्र परिधान करा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचा कुंड ठेवा. एका तांब्यात भांड्यात थोडं कच्चं दूध, पिवळं फूल आणि हळदीचं चिमूट घाला. त्या मिश्रणाचं तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे भक्तांनो आपल्याला. आणि हे करत असताना भगिनींनो मनात म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि हे 11 वेळा म्हणायचं आहे भक्तांनो. नंतर भक्तांनो तुळशीची पाने 3 पाने घेऊन विष्णूच्या पायाजवळ ठेवा. हे असे केल्याने तुम्हाला लक्ष्मी विष्णूला युगला. हे केल्याने तुम्हाला लक्ष्मी विष्णू युगल दोघांची कृपा मिळेल, दोघांचा आशीर्वाद मिळेल. असं हजारो लोकांना अनुभव आलेला आहे भगिनींनो आणि भक्तांनो. आणि ज्यांनी गुरुवारी हा छोटा उपाय श्रद्धेने केला आहे त्याच्या जीवनात हळूहळू बदल जाणवेल, त्याच्या आयुष्यामध्ये हळूहळू फरक जाणवेल भक्तांनो. खाईचे कर्ज संपेल, काहींच्या व्यवसायात अचानक वाढ झाली आणि काहींच्या घरात सतत सुख आणि आनंद वाढेल भक्तांनो. पैशाची कमी कधीसुद्धा भासणार नाही. या उपाय इतका इम्पॉर्टंट आहे, इतका महत्त्वाचा आहे, इतका पॉवरफुल आहे. तर तुम्हाला हे चमत्कार नाही आहेत भक्तांनो भगिनींनो. ऊर्जेचं विज्ञान या विश्वात तुम्ही जे कंपन पाठवता तेच परत येतात. त्यामुळे या उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहेत, मनापासून करायचा आहेत भक्तांनो. म्हणजेच गुरुवारचा हा उपाय म्हणजे त्या कंपनांना श्रीमंतीशी जोडणारा एक सेतू आहे. म्हणून लक्ष्मी मिळवणे एवढा अवघड नाही भक्तांनो भगिनींनो, पण तिला टिकवणं कठीण आहे. ती फक्त त्या घरात राहते जिथे श्रद्धा, शुद्धता आणि शांती आहे. गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही फक्त 10 मिनिट घेतलीत आणि हा उपाय केलात, तुळशीला दूध अर्पण केलं, देवघरात दीप लावला आणि घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं, तर तुम्ही देवाच्या दरबारात एक सोन्याचा ठसा उमटता असा हे सगळं विश्व तुम्हाला बघत राहील भक्तांनो. आणि मग हळूहळू सगळं बदलायला लागतं. घरात पैशाचा ओघ वाढतो, आर्थिक समस्या दूर होतात, घरातील लोकांना, घरातील परिवारातील कुटुंबातील माणसांना मन शांती त्यांच्यावर होईल आणि जीवनात स्थैर्य येईल भक्तांनो त्यांच्या. गुरुवारचा दिवस लक्ष्मीला आवडतो भक्तांनो भगिनींनो. तुळशीला दूध अर्पण करणं आणि या प्रेमातूनच निर्माण होते समृद्धी, सुख आणि सौख्य. लक्षात ठेवा भक्तांनो. म्हणून भक्तांनो, बंधू आणि भगिनींनो, या गुरुवारी विसरू नका तुळशीला कच्चं दूध अर्पण करायला आणि उंबरठ्यावर त्या आपल्या घराच्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायला कधीच विसरू नका, लक्षात ठेवा. त्याचबरोबर मनापासून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री महालक्ष्मी नमः. ओम बाळू मामाय नमः. बघा कशी लक्ष्मी तुमचं घर सोडून कधी जाणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ भक्तांनो माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आवडला असेल, व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल भक्तांनो, तर तुम्ही या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. आणि आम्हाला प्रोत्साहित करा पुढील व्हिडिओसाठी. ठीक आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. ठीक आहे. तर चांगलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं.